हॅलो, वेलकम टू नीता झोन. आज आपल्याला पाहायचं आहे घरगुती शॅम्पू. विकतचे शॅम्पू आपण वेगवेगळ्या ब्रँडचे आणतो, पण ते शॅम्पू इतके म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल्स असतात ना, आपले जी केस आहेत ती पूर्ण त्याची वाट लागते. म्हणून ना आपण आता घरगुती शॅम्पू बघूया. ही फुलं माझ्या बागेतलीच आहेत पहा. आता ही फुलं कशी केलीत, आता 1-2 दिवसाची फुलं आहेत ही. हे पूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्याचे जे हिरवं देठ आहे तेही काढून टाकायचं. अशी सर्व फुलांची मी काढून टाकलेले. शिकेकाई आहे आपली ट्रेडिशनल. ओके, हा रिठा आहे. रिठ्यामधल्या बिया आपल्याला भिजवून झाल्यानंतर किंवा शिजवल्यानंतर आपण काढून टाकतोय, पण शिकेकाईतल्या बिया राहू देत, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. चहापूड घेतली आहे पहा मी. चहापूड आहे रेग्युलर आपली. नंतर मेथ्या आणि कोरफड. ओके, आवळ्याचं चूर्ण आता माझ्याकडं नाही आहे किंवा आवळा नाही आहे, तोही आपल्याला ह्याच्यामध्ये घातला तर चालतो. आता मी काय करणार आहे, ह्या ज्या मेथ्या आहेत ना, ह्याचं आता पोट फाडून ह्याच्यामध्ये मेथ्या भिजत ठेवणार आहे. ही कोरफडमध्येच कापून त्याच्यामध्ये मी मेथ्या घातल्यात. आता ह्याला मी बांधून ठेवणार आहे. आता याच्यावरतीसुद्धा एखादी कोरफड असेल तुमच्याकडं तर, म्हणजे ते छान मेथ्या ना कोरफडीच्या गरामध्ये छान भिजतात. ही फुलं आपल्याला आहे तशीच ठेवायची आणि शिकेकाई भिजत घालायचे. ही रात्रभर किंवा 7-8 तास आपल्याला ही भिजायला हवी, म्हणजे छान मऊ होते. रिठ्यामुळं छान शॅम्पूला असा नॅचरल फेस येतो. कारण आपली आता टेंडन्सी बनलेली असते की शॅम्पू म्हटलं की फेस आलाच पाहिजे, है ना, तरच केस स्वच्छ होतील. तर हे ओव्हरनाईट आपल्याला भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकताय पूर्ण रिठा आणि शिकेकाई भिजलेली आहे. रिठामधल्या छान गोल काळ्या बिया असतात त्या आपल्याला काढायच्या आहेत. तुम्ही पाहू शकताय ह्या बिया आपण सर्व काढून घेऊयात. आता हे फक्त भिजवलेलं आहे आपण, बरोबर. आता काही वेळेला आपण जर उकळवलं ना तर त्या बिया लागू होत नाहीत, म्हणून मी काय करते, आधी भिजवून त्या बिया काढते. आज तर मी चालले आहे ट्रेकिंगला दंडोबाच्या डोंगरावर. ह्या बिया घेऊन जाणार आहे आणि तिथं पेरणार आहे. ओके, त्यामुळे ह्या बिया मी भिजत घालूनच रिठा काढून ठेवते आहे बाजूला. छान वाळवून ह्या बिया पेरायच्या आहेत आता. आणि जे बिया काढून ठेवलेला हा रिठा आहे पहा, तो याच्यामध्ये घालायचा. जी चहापूड आहे तीही आपल्याला ह्याच्यात घालायची. ही आपली लाल हिबिस्कसची फुलं आपण ठेवलेली होती. काल आपण मेथ्या ह्याच्यात या कोरफडीमध्ये घालून भिजवून ठेवलेले, ते छान भिजलेले आहेत आणि त्या कोरफडीमधला गर सुद्धा त्याने शोषून घेतलाय. तेही आपण याच्यात टाकून देऊ. तुम्ही पाहू शकताय छान मेथ्यांनी कोरफडीचा जो गर आहे ना तो शोषून घेतलेला आहे. आता हा कोरफडीला असलेला जो थोडाफार गर राहिलाय ना, तोही चमच्याच्या साह्यानं याच्यात घालायचे. आपले सर्व जिन्नस झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 1-2 वाट्या पाणी घालणार आहे मी. 2 ते 3 मिनटं पाणी घेऊन मिडियम आचेवरती ह्याला उकळायला ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकताय पहाटेचे 5:20 झालेत आणि आत्ता मी हा शॅम्पू करते आहे. म्हणतात ना वेळ मिळत नाही, तर वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो. ठीक आहे, स्वयंपाक करता करता सुद्धा आपण दुसऱ्या गॅसवरती अशा गोष्टी जेव्हा आपल्याला लागतात ना आठवड्यातून एकदा वगैरे, तर ह्या करून ठेवायच्या आहेत. आज वारणामय ट्रेकर्ससोबत मला दंडोबाला ट्रेकिंगला जायचं आहे, म्हणून पहाटेचा स्वयंपाक करून ठेवून जाते आहे मी. कुकर लावला आहे पहा आणि इकडं शॅम्पू आपला तयार होतो आहे. शॅम्पू करता करता ह्या माझ्या भाकरी झाल्या. आंबाड्याची मस्त सुरेख अशी भाजी झाली. हा ठेचा करून ठेवला आहे. आंबाड्याच्या भाजीवर ठेचा आमच्यात लागतोच. वरण तयार झालं आहे फोडणीचं, भात झाला आहे आणि अजूनही आपलं उकळतच आहे. आता मी म्हटलं आहे, तुम्ही बघू शकताय, बंद करते. हे बिलकुल आता गार झालं आहे पाणी, तुम्ही पाहू शकताय. आता हे आपल्याला असं एखादं चुकून बी वगैरे राहिली तर ती आपल्याला काढायची.
किती फेस झालाय बघू शकताय तुम्ही. भरपूर हा असा फेस आहे. हा असा चौथा आता बाजूला काढायचा आहे आणि गाळून आपल्याला एका बरणीत भरायचं आहे. हा चौथा बाजूला काढलेला आहे. हे जे आहे ना स्वच्छ गाळून घेऊयात आपण. गाळून झाल्यावर तुम्ही पाहू शकता हा आपला होममेड शॅम्पू बिलकुल रेडी आहे. अगदी एक हे बघा एवढा चमचा सुद्धा केसांना बास होतो. एका बाटलीमध्ये स्वच्छ भरून ठेवायचं आहे. आरामात 15 दिवस ते 1 महिना बाहेर टिकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता हा चौथा लगेच फेकून द्यायचं नाही. पुन्हा एकदा पाणी ह्याच्यामध्ये घेऊन ना पुन्हा आपण जर उकळवलं पुन्हा असाच फेस तयार होतो. आणि हे पाणीसुद्धा दुसऱ्या बॉटलमध्ये की जे पटकन वापरायचं आहे आपल्याला 2-4 दिवसामध्ये ते आपण करून घेऊ शकतो. अजून याच्यामध्ये फेस आहे, म्हणजे फेस होऊ शकतो ह्याच्यामध्ये. एवढं ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहे. हे पण आणखीन एकदा उकळून घेऊया. हे पहा पुन्हा चौथ्यामध्ये पाणी घातलं ना पुन्हा फेस येतोयच. हा पूर्ण पाणी जो फेस आहे ना तो पुन्हा गाळून एका दुसऱ्या बाटलीमध्ये भरून ठेवायचे. खूप छान. अगदी तुम्ही चांदीची तुमच्याकडे जे पैंजण असतील किंवा आणखीन काही चांदीच्या गोष्टी त्याही तुम्ही ह्यानं रिठ्याच्या ह्याच्यामध्ये छान आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो. इवन सोन्याचं मंगळसूत्र त्या पाण्यामध्ये जर टाकलं तुम्ही किंवा सोन्याच्या बांगड्या त्याही लख्ख निघू शकतील, अगदी पॉलिश झाल्यासारख्या. तर तुम्ही असा हा बिलकुल छान होममेड शॅम्पू नक्की करून पहा, वापरून पहा. केस कसे छान मुलायम होतात. हे माझ्या सुनेसाठी मी बनवलं आहे. तिचे केस छान आहेत. आणखीन तसेच ते छान राहू देत म्हणून हे होममेड शॅम्पू. फॉलो नीता झोन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग नीता झोन.